दरम्यान आता अर्धा जून संपला तरी पाऊस पडत नसल्यानं लातूर जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडलेत। एल निनोमुळे मान्सून लांबणीवर पडलाय आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। महाराष्ट्रात मान्सूनची प्रतिकूल परिस्थिती होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन करण्यात आलंय। याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। आपण जाणून घेऊया। एल निनोचा प्रादुर्भाव यंदा मान्सूनवर दिसतो आहे। खरं म्हणजे यंदा सरासरीपेक्षा 90% इतकाच पाऊस होईल अशा प्रकारची देखील माहिती आता समोर येते। आपण जर बघितलं तर अर्धा जून संपत आलाय, मात्र अद्यापही या जमिनीवरील जे ढेकळं आहे ते ढेकळं माती झालेली नाही। पाऊस जो आहे तो पाऊस आणखीन पडला नाही, त्यामुळे एल निनोचा यंदा मान्सूनवर मोठा परिणाम दिसून येणार आहे। खरं म्हणजे पुढील काही दिवस पावसाची शक्यताच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसापूर्वी पेरणी देखील करू नये अशा प्रकारची आव्हान देखील कृषी विभागाने करण्यात आलेला आहे। त्यामुळे यंदा मान्सूनवर एल निनोचा मोठा परिणाम जो आहे तो परिणाम दिसून येतोय। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर। दरम्यान आता अर्धा जून संपला तरी पाऊस पडत नसल्यानं लातूर जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडलेत। एल निनोमुळे मान्सून लांबणीवर पडलाय आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। महाराष्ट्रात मान्सूनची प्रतिकूल परिस्थिती होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन करण्यात आलंय। याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। आपण जाणून घेऊया। एल निनोचा प्रादुर्भाव यंदा मान्सूनवर दिसतो आहे। खरं म्हणजे यंदा सरासरीपेक्षा 90% इतकाच पाऊस होईल अशा प्रकारची देखील माहिती आता समोर येते। आपण जर बघितलं तर अर्धा जून संपत आलाय, मात्र अद्यापही या जमिनीवरील जे ढेकळं आहे ते ढेकळं माती झालेली नाही। पाऊस जो आहे तो पाऊस आणखीन पडला नाही, त्यामुळे एल निनोचा यंदा मान्सूनवर मोठा परिणाम दिसून येणार आहे। खरं म्हणजे पुढील काही दिवस पावसाची शक्यताच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसापूर्वी पेरणी देखील करू नये अशा प्रकारची आव्हान देखील कृषी विभागाने करण्यात आलेला आहे। त्यामुळे यंदा मान्सूनवर एल निनोचा मोठा परिणाम जो आहे तो परिणाम दिसून येतोय। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।